राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार हे जगभरात गांधी विचार आणि गांधीवाद म्हणून ओळखले जातात। महात्मा गांधी यांच्या मृत्यूला 77 वर्ष उलटल्यानंतरही गांधी विचारांवर आजही मोठ्या प्रमाणात चर्चा मंथन होत असतं। गांधींचा सत्याग्रह, अहिंसेचे तत्वज्ञान यासह एकूणच गांधीजींच्या विविध पैलूंवर शेकडो पुस्तके लिहिली गेलीत। तरीही गांधीजी या साऱ्या अवकाशात त्यांचा आर्थिक विचार हा काहीसा बाजूला पडतो। गांधींचा आर्थिक विचार नेमका काय होता? महात्मा गांधीजींच्या सशक्त भारताचे मॉडेल नेमके काय होते यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो। महात्मा गांधी यांनी संपत्तीपेक्षा मानवी मूल्यांवर अधिक भर दिला असे असले तरी गांधींचा म्हणून एक आर्थिक विचार होता आणि मानव कल्याण हाच त्याचा केंद्रबिंदू होता असे दिसून येतं। खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल अशी गांधीजींची धारणा होती। म्हणूनच खेड्याकडे चला असा संदेश त्यांनी देश बांधवांना दिला। खेडी स्वयंपूर्ण व्हावीत ही गांधीजींची अपेक्षा होती, म्हणून त्यांनी ग्राम विकासावर भर दिला। गांधींनी ग्राम राज्य व ग्राम स्वराज्य ही संकल्पना त्यातूनच मांडली। ग्रामीण अर्थव्यवस्थेतून गावातील लोकांचा विकास होतो आणि खेडी ही समृद्ध होतात यावर त्यांचा गाढ विश्वास होता। त्याच उद्देशाने गांधींनी गावे स्वयंपूर्ण आणि स्वावलंब होण्याचा विचार मांडल्याचं पाहायला मिळतं। आर्थिक समानता हा देखील गांधी विचारातील एक महत्त्वाचा पैलू होय। भांडवलदार आणि श्रीमंत वर्गाने आवश्यक तेवढीच संपत्ती बाळगली पाहिजे। बाकीच्या संपत्तीचा व पैशाचा विनियोग त्यांनी उद्योगधंदे सुरू करण्यासाठी तसेच तळागाळातील वर्गाला रोजगारक्षम बनवण्यासाठी करायला हवा असे त्यांचं मत होतं। यातूनच आर्थिक विषमता दूर होईल, गरीब घटकांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल असं त्यांना वाटत असे। गांधींनी स्वदेशीचाही पुरस्कार केला। देशात तयार होणाऱ्या मालाला आणि देशी उद्योगांना उत्तेजन देणे हा देखील त्यांच्या आर्थिक विचारांचाच एक भाग होता। गांधीजींचा यांत्रिकीकरणाला विरोध होता का असा प्रश्न नेहमी विचारला जातो। स्वतः गांधी यांनी त्याला दिलेलं उत्तर महत्त्वाचे म्हणता येईल। यांत्रिकीकरणामुळे लोकांना रोजगार मिळणार असेल तर माझा त्याला विरोध नाही, मात्र यांत्रिकीकरण लोकांच्या रोजगारावर गदा आणणार असेल तर माझा त्याला विरोध असेल असे गांधी म्हणायचे। हे बघता एकूणच औद्योगिकरणाला गांधींचा विरोध असायचे कारण नव्हते, मात्र त्यांना लोक बेरोजगार तर होणार नाहीत ना याची चिंता नक्कीच होती। शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, यावर गांधींची प्रगाढ श्रद्धा होती। शेती आणि शेतकऱ्यांचा विकास झाला तर गावचा आणि पर्यायाने देशाचा विकास होईल हे त्यांच्या विचारांचे मध्यवर्ती सूत्र होतं। गांधी आणि चरखा हे समीकरण मांडलं जातं। गांधी यांचा चरखा हे त्यांच्या आर्थिक विचारांचेच प्रतीक मानता येईल। यातून गांधींनी कुटीर उद्योगाला प्रोत्साहन दिलं। कमी भांडवलाच्या आणि जास्तीत जास्त रोजगार देणाऱ्या उद्योगांची स्थापना करणं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणं हे गांधीजींच्या आर्थिक विचाराच्या मॉडेलचाच एक भाग होता। मुख्य म्हणजे गांधींनी अर्थशास्त्राच्या परिभाषेत कोणताही आर्थिक विचार मांडला नाही। गांधींचे अर्थशास्त्र हे नैतिकतेवर आधारित होते। जगा आणि जगू द्या हा त्यांच्या अर्थशास्त्राचा मूलाधार होता। अनियंत्रित भांडवलशाहीतील नफेखोरी, आर्थिक शोषण याला गांधींनी कायम कडाडून विरोध केला। सर्वोदय हा देखील गांधींच्या अर्थविचारांचा एक भाग होता। सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय, सर्वांनीच पुढे येणं, कुणीही मागं न राहणं, सर्वांचीच आर्थिक उन्नती झाली पाहिजे हेच गांधींना अभिप्रेत होतं। केवळ भौतिक प्रगती व आर्थिक संपन्नता म्हणजे विकास नव्हे तर माणूस सुखी आणि समाधानी झाला पाहिजे यावर गांधीजींचा भर होता। अर्थव्यवस्था ही विकेंद्रित असली पाहिजे आणि अंतिमतः त्यातून छोट्यातल्या छोट्या माणसाचे कल्याण व्हायला हवे हे गांधीजींच्या आर्थिक विचाराचे सार होते। भारताने मागच्या काही वर्षात आर्थिक क्षेत्रात मोठी मजल मारली। काळही बराच पुढे गेला तरीही गांधीजींचा आर्थिक विचार आणि त्यामागची त्यांची भूमिका आजही तितकीच दिशादर्शक असल्याचे दिसून येतं। केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गांधीजी सर्वोदय ही संकल्पना तसेच आर्थिक समानतेचे स्वप्न प्रत्यक्षात कधी येणार हा प्रश्न आजही कायम असल्याचं दिसून येतं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।